नवरा बायकोतल्या भांडणांचा आपल्या लेकरांवरती किती गंभीर परिणाम होतो हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत बघा, एकही मुद्दा ऐकायचा चुकवू नका। मित्र हो, या आठवड्यातल्या घटना जर तुम्ही पाहिल्या असतील, बातम्यांमधून ऐकल्या असतील, वाचल्या असतील, तर लहान लहान कोवळी लेकरं ज्यावेळेस आत्महत्या करतात किंवा काहीतरी गुन्हा करतात त्यावेळेस या गुन्ह्यांच्या किंवा त्यांना मरावं वाटावं याच्या पाठीमागं नवरा बायकोतली म्हणजेच मुलांच्या आईवडिलातली घरातली भांडणं, गृहकलह ज्याला आपण म्हणतो, ती बहुतांश वेळा जबाबदार असतात हे आपल्या लक्षात येईल। तुमच्याही घरात जर सातत्याने नवरा बायकोंमध्ये भांडणं होत असतील तर त्यात काय एवढं, मुलंच तर आहेत, त्यांना काय कळतंय, एवढासा अर्थ घेऊन चालणार नाही। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। मी 5 गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की त्याचे किती गंभीर आणि दूरगामी परिणाम असतात हे तुमच्या लक्षात येईल। बघा, मुलं ज्यावेळेस लहान असतात आणि आईवडील म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर भांडत असता त्यावेळेस मुलं ही त्यांच्या पद्धतीनं त्याचा अर्थ लावतात। मुलांना तेवढी समज नसते की आईबाप कशासाठी भांडतायत हे त्यांना कळेल। मग मुलं जर लहान असतील तर ती अर्थ लावतात की मी अभ्यास केला नाही म्हणून हे दोघे जण भांडतायत, मी चांगला मुलगा नाही किंवा मी चांगली मुलगी नाही म्हणून हे भांडतायत, कदाचित ते माझ्यामुळं तर भांडत नसतील ना, असे वेगवेगळे अर्थ मुलं लावत असतात। दुर्दैवाने मुलं त्यांच्या पद्धतीनं आईवडिलांच्या भांडणाचं कारण शोधत असतात आणि त्यांना ते कारण लहान असल्या कारणाने सापडत नाही। पण जोपर्यंत त्यांना ते कारण सापडत नाही तोपर्यंत ही लहान मुलं स्वतःलाच दोष देत राहतात, आतल्या आत स्वतःला कोसत राहतात। म्हणून ही गंभीर गोष्ट एवढ्यासाठीच आहे की तुमचं भांडण कदाचित 5 मिनिटात संपून जातं, पण मुलं त्या भांडणाचे अर्थ मात्र पुढची अनेक महिने, अनेक वर्ष शोधत राहतात। दुसरी गोष्ट म्हणजे घरातली हीच भीती